आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं बोट, संपला इतिहास। ह्या 4-3-4 घटना झाले की संपला विषय। अफजल खानाला मारलं काय, तुझे लाया गाया था, तू आया नाही था, हे डायलॉग पाठ लोकांचे, कशी वागणं कोंबली, कसा त्याला मारला। अहो तिथं अफजल खान सोडावं, कोणी असतं तरी मारायच लागलं असतं शिवाजी महाराजांना। ही घटना आपण आहे ना टाळू शकत नाही। लोकांनी विनाकारण त्याला जास्त महत्त्व दिलं गेलं नाही त्या गोष्टींसाठी, पण त्यातनं काय शिकायचं हे कोण शिकत नाही हो। आज नेतृत्व काय असतं, नुकतंच बारसं पकडायला लागलं होतं आपलं स्वराज्य, त्यावेळेसला आज आदिलशाही दरबारीतला एक जबरदस्त सरदार आपल्या स्वराज्यावर तुटून पडतोय, आणि त्यावेळेस त्याला नेस्तनाबूत करणं गरजेचंच होतं। अफजल खान असू नाही तर अजून कोण असू, तर कुठलं घोरपडे असतं तरी त्यांना मारावंच लागलं असतं, पण ते अफजल खान म्हणून त्याला जास्त आपण महत्त्व देतो का, हा पण मोठा विषय आहे। अभ्यासकांच्या नजरेतनं पाहायला गेलं तर ह्याच्या पलीकडचं तुम्हाला मी जरा सांगणार आहे, थोडंसं तुम्ही शांत चित्ताने आधी ऐकून घ्या की त्याचं वाक्य काय आहे की नेतृत्व श्रेष्ठ असले की हजारो तलवारींचं युद्ध एका वाघनख्यावर जिंकता येतं, एकदा वाघनख्यांवर जिंकता येतं। खूप माणसं मारायची गरज नसतो। नेतृत्व काय आहे ह्याच्या पलीकडे तुम्हाला जायचं असेल, पाहायचं असेल तर शिवचरित्र वाचायला लागेल। कारण असं म्हणलं जातं की क्षितिजापर्यंत सगळेच पाहतात, पण क्षितिजाच्या पलीकडे पाहतात ते असतं खरं नेतृत्व, तो असतो खरा लीडर। लीडर ॲज वन हू हॅज अ व्हिजन, ज्याला व्हिजन आहे मला आयुष्यात काहीतरी करायचं, ते नेते असतात। असं म्हणलं जातं की 100 सिंहांचं नेतृत्व एका गाढवानी केलं ना तर ते सिंहसुद्धा गाढवाच्या मौतीने मारतात, पण 100 गाढवांचं नेतृत्व एका सिंहाने केलं ना ती गाढवंसुद्धा सिंहासारखे लढतात। नेता कोण आहे, तुमच्या पुढं चालणारा माणूस कोण आहे, त्याचे व्हिजन काय आहेत, तो समाजासाठी काय करतोय, कोणाचा झेंडा आपण घेतला पाहिजे खांद्यावर, ह्याचं सर्व शिवचरित्रानं तुम्हाला त्याचं उत्तरं मिळतात आहेत। आज शिवचरित्राकडे ज्यावेळेस बघतो की हा रणसंग्राम आहे, हा रणसंग्राम मी तुमच्यासाठी खास पण मांडणार आहे, जास्त वेळ नाही, 10-5 मिनिटात मांडणार आहे। पण हे का गरजेचं आहे, जावळीचं युद्ध जे शिवाजी महाराजांनी केले, प्रतापगडाचं युद्ध केले, काय प्लॅनिंग आहे त्याचं तुमच्या तंबूतला आतलं सगळ्यांना माहिती हो, पण तंबूच्या अगोदर शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, प्लॅनिंग काय केलेलं आहे, हे प्लॅनिंग थोडंसं समजून घेतलं तर शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता आणि शिवाजी महाराजांचा जबरदस्त कल्पक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो। आपल्याला माहिती आहे खानाला फाडलं, पण आपल्या लक्षात येत नाही की खानाच्या बरोबर 32,000ची जी फौज होती तिचं शिवाजी महाराजांनी काय केलं। शिवाजी महाराजांची 32,000ची फौज येण्याच्या अगोदर 7 तास अगोदर शिवाजी महाराजांनी आपले 7,000 सैन्य त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये लपून ठेवलेले आहेत। 7,000 सैन्य कुठं लपवलेत, झाडांच्या पाठीमागे, फांद्यांच्या पाठीमागे, झाडांच्या डोल्यामध्ये, जमिनीमध्ये खड्डे करून त्याच्यावर गवत पांघरून शिवाजी महाराजांनी आपली 7,000 सैन्य लपून ठेवलेले आहेत। शिवाजी महाराजांनी आपली स्पेशल टास्क प्रतापगडाच्या बरोबर दरवाजापाशी खाली खड्डा करून त्याच्यामध्ये आपली 60-70 लोक स्पेशली ठेवलेली आहेत। का तर चुकून शिवाजी महाराजांवर पाठीमागनं कोणी जर अटॅक केला तर त्याला काउंटर अटॅक करून शिवाजी महाराजांना वर राजगडावर प्रतापगडावर सुखरूप घेऊन जायचं, म्हणून ती स्पेशल टास्क शिवाजी महाराजांनी तिथं ठेवलेली आहे। 1,500 सैन्य बांदलांकडे दिलेले, 1,500 सैन्य जेदेंकडे, शिळीमकरांकडे, हैबतराव शिळीमकरांकडे, अशा अनेक लोकांच्या विभागण्या तिथं केलेल्या आहेत त्यांनी 1,500 सैन्यांनी, आणि हे सैन्य सगळे दबा धरून बसलेले आहेत। आज त्यावेळेस नेतोजी पालकर होते, नेतोजी पालकर सरसेनापती होते, नेतोजी पालकर तिथे नव्हते पार घाटामध्ये, नेतोजी पालकर कुठं होते की तिथून एक जो रस्ता आहे प्रतापगडच्या खालनं जावळीमध्ये, मोऱ्यांच्या जावळीमध्ये उतरतो, त्याला ब्लॉक करायला आपले सरसेनापती शिवाजी महाराजांनी तिथे ठेवलेले आहेत युद्धभूमीपासून लांब। दुसरे होते बाजीप्रभू देशपांडे, जिवंत होते, बाजीप्रभू देशपांडेंना मोहनगडावर ठेवलेलं आहे की का की तिथं जर कोणी वर पळायला सुरुवात केली तर तुम्ही कापून काढायचं, खाली पळायला सुरुवात केली तर नेताजी पालकरांनी त्यांना कापायचे। मोरपंत पिंगळेंना आडबाजूला ठेवलेलं आहे की ऐन टायमाला तुम्हाला त्यांच्यावर अटॅक करायचा आहे, आणि अटॅक करून ही सगळीच्या सगळी फौज कापून काढायची। का तुम्ही तुमचा सगळ्यात मोठा सरदार पाठवलाय ना, सगळेच कापून काढायचे, एकही जिवंत जाऊन द्यायचा नाही, अशी दहशत आदिलशाही दरबारामध्ये आपण पोहोचवायची। आज त्यांना संदेश द्यायचा की आता स्वराज्य पाठीमागे राहणार नाही, हे स्वराज्य दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, आणि शिवाजी महाराजांनी ते प्लॅनिंग केलेलं आहे। आणि पुढं प्लॅनिंग काय आहे अजून, शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग कसं केले बघा की शिवाजी महाराजांनी सांगितले की जे 10-12 लोक माझ्याबरोबर येणार आहेत अंगरक्षक, त्याच्यामधले एकाच्याकडे शिंग दिला असेल, शिंग हे रणवाद्य असतं आणि त्याला फुकणाऱ्याला म्हणतात शिंग्या, तर त्या शिंग्याला सांगून ठेवलेले की ज्या वेळेस मी आतमध्ये जाईल तंबूमध्ये, तुम्हाला तर माहिती नाही काय चाललंय, त्या तंबूमध्ये आतमध्ये गेल्यानंतर काहीतरी झटापट होईल, ही झटापट झाली रे झाली, तुम्हाला नुसतं कळलं तरी लगेच शिंग फुकायला सुरुवात करायची।
दुसरं प्लॅनिंग असं आहे की ते शिंग फुकल्यानंतर गडावर जो काय तोफखाना प्रमुख आहे त्याला सांगितले की तो ज्यावेळेस शिंग वाजेल त्यावेळेस तुम्ही मागचा पुढचा विचार करायचा नाही, तोफांना बत्ती द्यायची. तोफांना बत्ती दिलेली आहे आणि त्यावेळेस खाली अफजल खानाचं जे सैन्य आहे त्यांना सांगून ठेवलेले आहे की आता काय शिवा तो शरण आनेवाला आहे, त्याच्या पायाला दोरी बांधायची, फरफटत विजापूरपर्यंत घेऊन जायचं, एवढंच काम राहिलेलं आहे. आज ते शिवाजी महाराजांचं एवढं त्यांच्या डोक्यात आहे त्या सैनिकांना. त्यामुळे त्यांना सांगितलं की तोफांचे आवाज आले की तुम्ही समजायचं शिवाजी महाराजांचा त्याचा तह झालेला आहे आणि आता शिवाजी महाराज शरण आले, तुम्ही पार्ट्या करायला तयार. त्यामुळे ते शस्त्र गुंडाळून सगळे ठेवून दिले होते. चौथं प्लॅनिंग महाराजांनी असं केले, जे मराठे लपून बसले होते जंगलामध्ये जावळीमध्ये, त्यांना सांगितलंय तोफावरनं गडावरनं जर धडाके झाले रे झाले की तुम्ही पहिल्यांदा तुटून पडायचे, कापून काढायचे, तुम्ही मागचा पुढचा विचारच करायचा नाहीये. शिवाजी मरो जगो हे नंतरची गोष्ट, तुम्ही डायरेक्ट कापून काढायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि ते प्लॅनिंग केल्यानंतर शिवाजी महाराजांनी आज केदारेश्वराची पूजा केली आहे प्रतापगडावर आणि राजे खाली उतरायला लागलेले आहेत. केदारेश्वराला अभिषेक केलेला आहे, तिथं पिंड आहे केदारेश्वराची अजूनही. प्रतापगडला कधी गेला तर जा बघा, तिथे केदारेश्वराची खूप मोठी पिंड आहे, छान पिंड आहे, त्याच्यावर अभिषेक केलेला महाराजांनी. आणि महादेवला साकडं घालून महाराज खाली चाललेले आहेत. महाराज खाली निघताय, अख्खा गड काळवंडला आहे, गड त्यांच्या पाठीमागे यायला लागला आहे की राज आम्हाशी सांगा ती घ्या, आम्ही तुमच्यासोबत येतो. राजा म्हणले नाही, जे ठरलेत ती 12 लोक माझ्यासोबत येतील, करती कराविता आई जगदंबा आहे. आम्ही ठार झालो तरी चालेल, मागं पळायचं नाही, हटायचं तर अजिबात नाही, कापून काढा सगळ्यांना. विचार करा, असा राजा भिंग घेऊन कुठेतरी शोधला तरी सापडेल का हो की मी मेलो तरी चालेल, तुम्ही थांबायचं नाही म्हणून. त्या महाराजांनी त्यावेळेस त्या गडांना सगळ्या सूचना दिलेत. महाराज मुख्य दरवाज्यातनं खाली आलेत, महाराज शामियानामध्ये चाललेत. पण वरच्या लोकांच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या मनात धडधड झाली आहे की कुणाला भेटायला चाललेत महाराज? अफजल खानाला भेटायला चाललेत. अरे तो तर कर्दन काळे, अरे आमचा राजा वयाने लहान, शक्तीने कमी, आमचा राजा अनुभवाने कमी, आणि समोर उभा आहे तो कर्दन काळे, तो तर मारायलाच आलेला आहे. आणि आमच्या राजाला फक्त आई भवानी त्याचं रक्षण कर ग, बाकी काही नको आम्हाला, बाकी काही मागणं नाही तुझ्यावर. आणि असं ते सगळ्यांच्या मनाची धडधड चालू आहे. आणि राजे आतमध्ये गेले आहेत, तंबूत गेलेत. आणि काही क्षण जात आहेत तो शिंग्याने शिंग फुकायला सुरुवात केलेली आहे. शिंग्याने शिंग फुकायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांच्या मनात धस्स झालेलं आहे. आता पुढे तोफा उडणार आहे, युद्ध होणार आहे, सर्वांना माहिती आहे. पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक शब्द येतोय, प्रत्येकाच्या मनात वाक्य येतोय, विचार येतोय की कोण दोघांपैकी एक जरी तर मेला असेल, पण कोण? खान की राजे, खान की राजे, खान की राजे. प्रत्येकाला आत्म ते विचार धक्के देत होते. आणि त्यावेळेस विचार करा, ज्यावेळेस खरंच ती बातमी ऑफिशियली समजली असेल की तिथं काय झालं, एखादा स्वार निघाला असेल, धावत पळत गडाकडे चालला असेल, पडला असेल, पुन्हा उठला असेल, गडाच्या दरवाजा त्यांनी ढकलले असतील आणि गडाच्या दरवाजा आतमध्ये जाऊन त्यांनी आरोळीच ठोकायला सुरुवात केली आहे. पण त्याच्या अगोदर प्रत्येकाचे कान कंठापाशी आलेले आहेत की बातमी काय येते, खान की राजे, खान की राजे, खान की राजे. आणि तेवढ्यात त्या माणसाने आतमध्ये प्रवेश केल्याबद्दल आरोळीच ठोकली. उडाला अफजल खान, उडाला. महाराजांच्या एकाच आघातात सरशी अफजल खान नावाचं संकट धुळीला मिळालेलं आहे. जबरदस्त आक्रमण. आणि त्यावेळेस प्रत्येकाला एवढा हर्षवायू झाला की अरे आई जगदंबे, आम्ही तुला मागत होतो की आमच्या राजाचं तू रक्षण कर, फक्त राजाचं रक्षण कर. आणि इथं तर इतिहास घडला. जो अफजल खान ज्याने कस्तुरी नंदनचा खून केलेला आहे कर्नाटकमध्ये, जो अफजल खान ज्यांनी शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे त्यांना कनकगिरीच्या वेढ्यामध्ये आज फसवून मारलेले, जो अफजल खान ज्यांनी कर्नाटकमधले सगळे राजा हरवलेले, त्याचं नाव घेतलं तर सगळे थरथरत आहेत. जो अफजल खान, जो शिवाजी महाराजांचे वडील थोरले महाराज, त्या थोरल्या महाराजांना अर्ध्या झोपेत त्यांनी गिरफ्तार केले आणि त्यांची विजापूरमध्ये दुसऱ्या दिवशी धिंड काढतो, तो अफजल खान आज महाराजांवर तुटून पडतो. आणि त्या अफजल खानाला आमच्या महाराजांनीच कापून काढावं, हा केवढा मोठा इतिहास आहे. शिवभारतात तर खूप सुंदर वाक्य त्याच्यामध्ये. शिव हा कृपानी काग्रे न कुक्षावेव तमस पुरुषता आक्रोश शांत्रा आणि सर्वांनी सा कृपानी दिनिर्गत. शिवाजी महाराजांबद्दल लिहिले गेले. त्यावेळेस ते सांगतात की सिंहासारखी छाती, सिंहासारखी आयाळ, सिंहासारखी झेप घेऊन आमच्या शिवाजी महाराजांनी त्या मदमस्त हत्तीच्या अंगावर झेप घेतली आणि त्याच्या कंठस्थाचा त्याचा वेध घेतलेला आहे. असा आमचा हा राजा सिंहाप्रमाणे, असं त्या शिवभारत ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आज हे सगळं पाहता असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी केवढा मोठा पराक्रम तर ते केलाच होता. पण इकडं शिवाजी महाराजांचा तो पराक्रम झाला, पण तेवढ्यात त्या तोफा उडल्या होत्या.
तोफा उडल्यानंतर लक्षात आलेलं आहे की ह्या लोकांना, उर्दू लोकांना वाटलं की झालं, कार्यक्रम झालेला आहे, आता शिवाजी महाराजांना तो कैद करणार अफजल खानाने, त्याला घेऊन जायचं आहे आता, म्हणून ते शांत बसलेत आपले अस्त्रशस्त्र गुंडाळून, आता पार्टी. पण आदेश दुसरींकडे पोचलेत. जे मराठे लपले होते त्यांना ते आदेश पोचलेत आणि माहीत नाही कसेच्या कसे मराठे कुठनं जबरदस्त उरलेत. जमीन का सीधा पार कर, आसमा की छाती चीर कर, मराठे सशस्त्र उड्या घेऊन आज त्या सैनिकांवर तुटून पडले, त्या आदिलशाही सैनिकावर, आणि वारे माप कत्तल मारलेली, वारे माप कत्तल चाललेली आहे. त्या उर्दू सैनिकांना समजाना की किंवा मराठे येतात कुठे. आणि मराठे म्हणजे साधे नाही, ते जंगलातले पटाईत वाघ. ते आज बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, यसाजी कंका असतील, हैबतराव शिळीमकर असतील, हे लहानपणापासून त्या जंगलातच तयार झालेली लोक आहेत ना. त्यांनी वारे माप कत्तल केली. आणि असं म्हणलं जातं की त्या उर्दू सैन्यांना पहिल्यांदा समजलं असेल की पाय लावून पळणे म्हणजे काय असतं, पळता भुई थोडी होणं काय असतं. अशा प्रकारे वारे माप कत्तल झालेली आहे. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी 4.5 तासामध्ये 14,500 सैन्य कापून काढलेले आहेत. काही मुठभर लोक आज तिथनं निसटलेली आहेत. महाराजांना केवढा मोठा खजिना मिळालेला आहे तिथं. आज महाराजांची बघितलं 95 हत्ती, 400 घोडी, 2000 कापडाच्या गाठी, 1800 बेल, 10,000 कापड, 14,000 राहुट्या, 14,000 डेरे, बंदुक्या, तलवारी, भाले, पट्टे, 3 लाखाचे जड जवाहिरे, मोहरा, 6 लाखाचा खजिना, तोफखाना, दारुगाळा, लष्करी सामान सुमान, 60,000 लोकांना सहज 2 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य. शिवाय लढाईतून प्रेरणा घेऊन 18,000 लोक नवीन स्वराज्यामध्ये सामील झालेले आहेत. मग तो अफजल खान का फाडला इथं लक्षात आलं असेल तुमच्या. ही त्याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा की स्वराज्यावर तर जेवढं मोठं संकट आहे ना, त्या सगळ्या मोठ्या संकटाची संधी म्हणून त्याकडे फायदा घ्यायचा. कारण तुम्ही जर सगळ्यात मोठा सरदार पाठवला ना, तो सरदार नेस्तनाबूत करतो आणि स्वराज्याच्या सीमा कुठपर्यंत पासवतो. आणि महाराजांनी 4.5 तासामध्ये कापून टाकले. 12 वाजता भेट झाली आहे, 4:30-5 वाजेपर्यंत सगळा कार्यक्रम उरकलेला आहे. पण महाराजांची मोजदात करता करता रात्र झालेली आहे. सगळ्यांना वाटलं युद्ध संपलं, आता जल्लोष, आता उत्सव, आता सोन्याची कडी, आता आपला राजा आपला सन्मान करणार. महाराजांनी काही बोलले नाही. महाराजांनी मांड टाकली त्या घोड्यावर, तलवार उपसली आणि आदेश दिलेत, दख्खान. कुणाला भले काय समजायलाच मागे ना, हे काय, अरे आत्ता तर युद्ध संपलं ना. महाराज म्हणले नाही, खबर आलेली आहे, किल्ले रिकामे आहेत, किल्ले घ्या. सगळ्या आदिलशाह्यांनी सगळ्या किल्ल्यावरचं सैनिक अफजल खानाबरोबर पाठवलं होतं जावळीमध्ये. आता एकही किल्ला त्यांचा सोडायचा नाही. आणि अशा प्रकारे महाराजांनी ते किल्ले घ्यायला सुरुवात केलेली. इथं बसलेल्या प्रत्येकाला जर माहिती असेल, आपण लहानपणी झाडावरच्या चिंचा कसा पाडतो, एक दगड मारल्यावर कशा चिंचा पाडतात, तसं महाराजांनी जबरदस्त घोडदौड सुरुवात केलेली आहे. चंदनगड, वंदनगड, पांडवगड, वैराटगड, पुढचा सदाशिवगड, वसंतगड, असे किल्ले महाराजांनी घेतलेले आहेत. आणि महाराजांनी डायरेक्ट थेट जी धडक मारली आहे ती कोल्हापूरवर. अहो कुठं महाबळेश्वर, कुठं कोल्हापूर. महाराजांनी एवढं मोठं अंतर 16 दिवसामध्ये महाराजांनी ते केलेले. 350 वर्षानंतर आपली कोल्हापूरची महालक्ष्मी स्वतंत्र झाली आहे, लक्षात घ्या, 350 वर्षानंतर. आणि दुसऱ्या दिवशी 48 तासामध्ये आज महाराजांनी पन्हाळा घेतलाय, पन्हाळ्याला मोर्चे लावलेले आहेत. आदिलशाहीला हे माहीतच नाही काय चाललंय ते. आदिलशाहाला वाटलं एखादा व्हॉट्सअप येईल आता, शिवाजी किल्ड, नाव इट्स अ टाइम फॉर पार्टी. पण त्यांना माहीतच नाही की अफजल खान फाडला, इकडे पन्हाळा घेतलाय. पन्हाळा म्हणजे राजधानी आदिलशाहीची, लक्षात घ्या. ती महाराजांनी तिथे ताब्यात घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे महाराजांनी जबरदस्त केलं. नेताजी पालकर मी सांगत होतो, अरे त्यांनी तर कहरच केला. आत्तापर्यंत तुम्हाला मी सांगितलं, पिचलेला समाज, न्यूनगंड आपल्यामध्ये आलेला, आम्ही जिंकू शकत नाही, आम्ही तलवारी उपसू शकत नाही, आमच्या विजय होऊ शकत नाही, ह्या मानसिकतेमधनं बाहेर काढून आज ह्या समाजाला नेताजी पालकरांनी सुरुवात केलेली आहे, आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. कुठं? स्वतंत्र सेनापती, स्वतंत्र सेना घेऊन निघालेत. आदिलशाह बादशाह की राजधानी दारुस सल्तनत बिजापूरवर त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते आक्रमण बिजापूरवर त्यांनी केलेले. आणि बिजापूरवर आक्रमण करता करता आज तिथं 7 दिवस टकराव झालेला आहे. नशीब चांगलं होतं आदिलशाही की सिद्दीक खवास खान तिथे मध्ये आला आणि तिथं युद्ध झालं. 7 दिवस टकराव झाला. नेताजी पालकर दमले होते 14-15 दिवस सतत लढाया करून. 7 दिवसाच्या टकराव झाल्यानंतर त्यांनाही माघार घ्यावी लागली, म्हणून आदिलशाही वाचली. नाही तर नेताजी पालकरांनी तर शपथच घेतली होती की आदिलशाही दरबारात घुसायचं, त्या आदिलशाहीची कॉलर पकडायची, शिवाजी महाराजांच्या पायावर झाले अख्खी आदिलशाही संपून टाकायची. एवढा जबरदस्त प्लॅनिंग शिवाजी महाराजांचं होतं. विचार करा, ह्या प्लॅनिंगमधनं तुम्ही आधी बघितलं पाहिजे. इतिहासाचा अभ्यास करताना त्याची पाळंमुळं आपण शोधली पाहिजे. नुसता अफजल खान फाडला, अफजल खान फाडला, कोणी असलं तरी फाडणंच होतं, कारण तो आपल्यालाच फाडायला आला होता. ही संकट, ही संधी शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये बघितलेली.